संतप्त गावकऱ्यांनी शेत पाणन रस्त्यासाठी गाठले तहसील कार्यालय। तहसीलदारांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील लोंढरे गावातील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी शेत पाणन रस्त्यांसाठी माननीय तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच सिटी सर्व्हे ऑफिस येथे वेळोवेळी अर्ज व निवेदन दिले, पण निवेदनाची दखल न घेतली गेल्याने दिनांक 17 मार्च 2025 रोजी प्रांत अधिकारी यांना भेटून हा सर्व घटनाक्रम सांगितला। प्रांत अधिकारी यांनी आपला विषय आमच्या कार्यालयामार्फत माननीय तहसीलदार शिरपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। याबाबत माननीय तहसीलदार शिरपूर यांना समक्ष भेटत शेत पाणन रस्त्याबाबत चर्चा करून शेत पाणन रस्ता लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती केली। यांनी याबाबत माननीय तहसीलदार शिरपूर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येतील असे आश्वासित केले। यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर मनोहर वाघ, उपसरपंच नितीन अखडमल, वंचित तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, वंचित तालुका महासचिव सिद्धार्थ वाघ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भिल, कुलदीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते। आज आम्ही लोंढरे ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना स्मरणपत्र देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। 20-1-2015 रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना शिव पाणन रस्त्याबरोबर बाबत आम्ही एक निवेदन दिलेलं होतं की मौजे लोंढरे गावातील शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या रस्त्याच्या अडीअडचणी आहेत आणि रस्ते गाळवाट आहेत। पावसामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाता येत नाही, माल काढता येत नाही। या अनुषंगाने रस्त्या जे पापडकर साहेब आहेत आपले जिल्हाधिकारी धुळे जिल्ह्याचे, यांच्या सूचनेनुसार आम्ही कागदपत्राची पूर्तता केली माननीय तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही आजपर्यंत झाली नाही। म्हणून तहसीलदार साहेबांना परत भेटलो आम्ही आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावं अशी ग्रामस्थांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहरदादा वाघ यांच्या वतीने, तालुका अध्यक्ष आमचे ग्रामपंचायत सदस्य भूषणभाऊ पाटील सगळे मिळून आम्ही साहेबांना विनंती केली। तर साहेबांनी आश्वासन दिलं की काम आम्ही लवकरात लवकर चौकशी करून सुरू करू।